आता पहिली रात्र म्हणतल की डोळ्यासमोर कस मस्त चित्रण उभं राहत नाही का? ज्यांना अनुभवी अशी ही रात्र आहे त्यांनाही ते कुतूहलच, आणि ज्यांची झालीच नाही अजून, त्यांचं तर विचारूच नका. अशाच एका नवीन जोडीची ही कथा. वयाच्या 27व्या वर्षी त्याच लग्न झालं. लग्न अरेंज मॅरेज केलं त्याने, तर लग्नानंतरच्या त्या पहिल्या रात्रीची खूपच वाट त्याने पाहिली होती, आणि अखेर त्याची प्रतीक्षा संपलीच होती. ती वेळ आली होती. ती हातात ग्लास घेऊन बेडरूम मध्ये आली. छान असा सजवलेला तो बेड, आणि मस्त असा सुगंध त्या रूम मधून दरवळत होता. अगदी छान अशी सजावट त्याने केली होती, आणि मंद असा लाईट होता. सुगंध अगदीच मनाला मोहित आणि उत्तेजित करेल असाच प्लान आणि तशीच तयारी त्याने केली होती. तीही रूम मध्ये शिरताच लाजून लाल झालेली, छान अशी लाल साडीत, आणि त्या वातावरणात तिच्या सुंदरतेची भर होऊन अगदीच उलसीत तो होऊन गेला होता. ती लाजलेली होती. लाजेचा तो अनमोल असा रत्न परिधान करून ती त्याच मन घायाळ करत होती. पण तिच्या मनाची चांगलीच चलबिचल होत होती. पहिलीच रात्र होती, आणि तीही अशा वातावरणात. जरी तो तिचा नवरा असला तरी तो आतापर्यंत तिला अनोळखीच होता, आणि आता अचानक एका बंद आणि मादक अशा खोलीत तिला स्वतःला त्याच्याकडे सोपवायचे होते. याआधी कधी कुणा पुरुषाशी किंवा मुलांशी धड बोललेलीही नाही. ती आज एका पुरुषासोबत पूर्ण रात्र राहणार होती आणि यानंतरच्या सर्वच रात्री त्याच्या सोबत असणार होती. घाबरली होती, लाजली होती. काय करायचे काही सुचत नव्हते. तो भरलेला ग्लास हातात घेऊन उभी होती. जरा वेळ कोणी कुणाशी काही बोलले नाही. शेवटी त्याला तर पुढाकार घेणे भाग होते. तो जागेवरून उठत, गालात एक हालक स्मित हास्य करत तिच्याकडे निघाला, तशी तिने मान खाली घातली, आणि अंगाचा थरकाप सुटला. अंगावर काटा उभा राहिला. त्यानेही तिच्या मनाची चलबिचल ओळखली होती. जवळ येऊन तिच्या हातातील ग्लास घेऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत "ये बस इथे" म्हणत तिला बेडवर बसविले. ग्लासमधील अर्धे दूध त्याच्या हाताने तिला पाजले, आणि बाकी तोही पिला. तिची मान वर येत नव्हती. तो तिची चलबिचल चांगलीच ओळखून होता, पण मुद्दामच अजून तिला विचलित करत होता. "घाबरलीयस का? अग, ही वेळ घाबरण्याची आहे का?" त्याने तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला, पण ती मानेनेच खुणवत होती. काही बोलतच नव्हती. "अग, मी तुझ्या मनाची स्थिती समजू शकतो, पण इतकही घाबरून जाण्यासारखंच काही नाही आहे." आणि हा रूम सजवला, यात मादक असा सुगंध दरवळला याचा अर्थ असा नाही की ही फक्त शरीर जोडण्याची तयारी आहे. नाही नाही अग, तुझा तसा भास होणं साहजिकच आहे ग, होणारच. पण कसं आहे ना, आज आपल्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. शरीर जोडलं जाईल ग. शरीराच काय काय लागत, शरीर जोडायला फार काही नाही. तुझी हाललेली होकारार्थी मान, किंवा नशेत त्या वासनेच्या मी घेतलेला तो आक्रमक पुढाकार. बस, खूप झालंय त्या दोन शरीरांना एकत्र आणायला. तुला वाटतं का ग, नुसते शरीराला शरीर जोडल की आयुष्याची सोबत मिळाली, किंवा शरीर जोडून आयुष्याची खरी सुरुवात होईल? नाही अग, आज खर तर ती वेळ नाही वाटत मला. मी ही सर्व तयारी केली त्याला कारण ते शरीर सौंदर्य नाहीच आहे. ही तर आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. बघ ना, कालपर्यंत अनोळखी होतो. काहीच कुणाला काही माहित नाही. आणि आज आयुष्याचे सोबती, पती पत्नी म्हणून एका खोलीत बंद आहोत. पण आयुष्य सोबत जगायचं आहे. तर तू मला किती ओळखते, आणि मी तुला किती. आयुष्यभर तेच आहे शरीर आपल्याला. पण अगोदर आज आज आपल्याला आपली मन पहिले जोडायची आहे. मनातून एकमेकांना जोडायचं, ओळखायचं आहे. आणि त्यासाठी ही तयारी मी इथे केली आहे. तिलाही आता त्याच्या बोलण्यात वेगळेपण जाणवत होत. मनाच दडपण, ती होणारी आणि तिला घाबरून सोडणारी चलबिचल ही बरीच कमी होऊन तिची मान वरती आली होती. ती आता जरा सावरली होती. त्याच म्हणणं तिने ओळखले होत, आणि आता तीही बोलणारच होती. तिला त्याच्या बोलण्यातून धीर मिळत होता, की अरे, खर तर मलाही असंच काही बोलायचं होत. आज तरी त्यासाठी माझी तयारी नव्हतीच. मलाही हेच सांगायचे होते की आज आपण पहिले एकमेकांशी मनमोकळे करू, एकमेकांना समजून घेऊ. तोही हसून आणि तिला चिडवत, "ओहे हे, तर तू केव्हा सर्व काही होऊन गेल्यावर बोलणार होतीस का?" "नाही, असे नाही काही. खर तर मी बोलली नसती, आणि कशाला विरोधही करू शकली नसती का? असे का? तुझे मन नसताने तू ते सर्व
ती हो मी नसती करू शकली विरोध, कारण एक पत्नी म्हणून मला ती माझी जबाबदारी, माझं कर्तव्य पार पाडावं लागलंच असत आणि मी ते पाडल असत. आणि एक पती म्हणून तो तुझा हक्क होता आहे आणि तो हक्क म्हणून मी विरोध करू शकले नसते.